सकाळी सकाळी कामाची धावपळ, तर सकाळी उठून मुलांचं लवकरच आवरून द्यावं लागतं आणि माझी तब्येत पण बरोबर नव्हती, तर सकाळी उठून थोडंफार डबा वगैरे करून दिला आणि परत थोडंफार झोपले आणि उठल्यानंतर काम वगैरे आवरून पूर्ण आंघोळ वगैरे करून मशीनवर बसले, कारण ब्लाऊज 2-4 दिवस झाले मी कापून ठेवले होते, पण शिवणं काही माझ्याकडून झाले नाही, कारण की सकाळी दिवसभर काम आवरून संध्याकाळी झोपायला उशीर होता आणि सकाळी उठायला पण एवढा उशीर होतो तर कळतच नाही. तर मग उशिरा उठल्यानंतर मग काम आवरायला पण उशीर होतो, तर 12-1 तर तिथंच वाजतात आणि ब्लाऊज शिवायला पण वेळ होतो. तर 1-2 ब्लाऊज मी शिवते, तर बघू शकता ब्लाऊज नेमकं शिवायला घेतला आणि ब्लाऊज तर असं आहे की मला कळून पण नाही राहिलं की सरका आणि उलटं कसं आहे काय, तर कारण की काय काय ब्लाऊज इतके कन्फ्यूज करतात माणसाला कळत पण नाही सरका आणि उलटं. तर कस्टमर पण येणार होतं, हेअरकट वगैरे करायचा होता, तर आणि थ्रेडिंग वगैरे, तर बेबी शॉवरचा मेकअप पण होता, तर कस्टमर आल्यानंतर थ्रेडिंग वगैरे हेअरकट वगैरे करून घेतला आणि मेकअप पण करायचा होता. पण मला माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं, पण कस्टमर खेड्यावरचं असल्यामुळं मग ताई म्हटलं नाही तुम्हाला मेकअप करायचा आहे, मी एवढ्या दुरून आले, तर मेकअप वगैरे करून घेतला आहे. आणि बघू शकता, कारण तिला जायचं होतं लवकर, फोटो वगैरे पण काढणं नाही झालं माझ्याकडून काही नाही, तर 1-2 फोटो काढले, कारण खेड्यावरला जायचं असल्यामुळे वाहन पण लागत नाही. सो असू द्या, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.